नमस्कार. बीटी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. बारामती पालिकेच्या निवडणुका लांबणीवर गेल्या. 20 तारखेला निवडणुका घ्यायचं ठरलं. परंतु ही प्रक्रिया होत असताना न्यायालयीन बाब हे कारण दाखवून निवडणुका पुढे गेल्या. परंतु ही न्यायालयीन बाब उद्भवली का, हे पाहणं गरजेचं आहे. कारण की ज्या उमेदवारांचे त्यांचं जे अर्ज आहे त्या टायमामध्ये ते आले होते, पण ते 3च्या आत आले नाहीत, 3 नंतर आले असं सांगून त्यांचे अर्ज स्वीकारले नाही. परंतु न स्वीकारल्यामुळे त्यांना न्यायालयात जावं लागलं. खरं पाहिलं तर ते नगरपालिकेत त्यांचे जे कॅबिन आहे त्या कॅबिनपाशीच होते. जर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने राष्ट्रवादीचे जे अर्ज घेतले त्यांचे जे पूर्ण म्हणजे फौजफाटा आला होता, एक उमेदवारावर एक सूचक असं असताना भरमसाठ कार्यकर्ते आतमध्ये आले. त्यामुळं ह्या 2 लोकांच्या अर्ज घेण्यासाठी विलंब झाला आणि त्यांचे ते अर्ज त्यांनी स्वीकारले नाही. ही झाली बाब. परंतु ती 2 लोक न्यायालयात जाऊन न्यायालयात गेल्यानंतरनं त्यांनी धाव घेतली आणि त्यांनी जे निर्णय आणला त्यानंतर त्याचा अर्ज स्वीकारावा लागला. त्यानंतरनं पुन्हा काही ठिकाणच्या निवडणुकाचं ती न्यायालयात गेल्यामुळं 14 म्हणजे राज्यातल्या 14 नगरपालिका निवडणुका ह्या 20 तारखेवर पुढे ढकलण्यात आल्या. परंतु ही पाहता ह्याला या गोष्टीला जबाबदार कोण? खरं जर आपण पाहिलं, ही सर्व घटनाक्रम जर पाहिली तर ह्याला जबाबदार फक्त त्या भागातील म्हणजे बारामती नगर परिषदेतील निवडणूक निर्णय अधिकारी हे जबाबदार आहेत. कारण की आता बघा, त्यांचे अर्ज त्यांनी घेतले असते तर आता निवडणुका सुरळीत पार झाल्या असत्या. परंतु न अर्ज घेतल्यामुळं ही सगळी प्रक्रिया करावी लागली. परंतु ही प्रक्रिया करत असताना जो खर्च आहे तो खर्च कोणाच्या माथी मारणार? कारण की हा पैसा सगळा सरकारचाच आहे आणि सरकारचा पैसा म्हणजे हा जनतेचा पैसा. आज जर आपण पाहिलं तर प्रत्येक बूथवर मांडव टाकण्यात आलेला आहे. आता तो खर्च वाढला. खरं तर हे जे अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत ह्यांची चूक आणि खरं ह्यांना शासन झालं पाहिजे. परंतु जे राज्य निवडणूक आयोग आहे त्यांनी खरं म्हणजे हा पूर्ण खर्च हा बारामतीच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडनं वसूल करावा, ही जनतेनं बोललं जातं. कारण की ह्या निवडणुका लांबल्यानंतर पक्षाचं काय, पक्षाला ठीक आहे, पक्षाचे लोक आहेत, पक्षाचं काय त्यांना मिळणारा काय फंड असतो त्यातनं ते चालेल, पण अपक्ष लोकांचं यात मरण होणार आहे. तर हे अपक्ष लोकांचं मरण होत असताना ह्यांच्यावर जी ताण येणार आहे तो ताण वाढलेला आहे आणि साहजिकच आता प्रचार बंद झालेला आहे. आणि 4 तारखेला या पूर्ण प्रक्रियेची जी ही आहे म्हणजे निवडणूक प्रक्रिया 4ला डिक्लेअर करण्यात आहे. परंतु ह्यात बी एक असा संभ्रम होतो की ही निवडणूक घेत असताना नवीन अर्ज भरायला मिळणार का? तसं काय होताना दिसत नाही. कारण की त्यांनी स्पष्टपणे त्या सांगितलेलं आहे की 4 तारखेला आम्ही निवडणुकीची प्रक्रिया सांगणार आहे. 10 तारखेपर्यंत म्हणजे जी 7 सीट आहेत, नगराध्यक्ष धरून 7 जागा असे, फक्त त्यातल्याच अर्जदारांना माघारी घेता येणार आहे. नवीन अर्ज कोणाला भरता येणार नाही. आणि त्यानंतर 10 तारखेनंतर प्रचाराला सुरुवात होणार आहे. फक्त 7 सीट, 7 प्रभाग नव्हे, 7 सीट म्हणजे थोडक्यात नगराध्यक्ष आणि 6 प्रभागातील 6 जागा असे ही प्रक्रिया आहे. परंतु ही प्रक्रिया होत असताना जे निवडणूक आयोगाच्या चुकीमुळं हे जे सगळं झालेलं आहे त्याला शासन होणार का नाही, ही खरं पाहण्याची गरज आहे. आणि जनतेने तीच बोलत जातं की ह्यात सगळं जी चूक आहे ती बारामतीच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची चूक आहे आणि त्यांच्यावर शासन झालंच पाहिजे. आणि जो काही खर्च वाढलेला आहे ते खर्च यांच्या पगारातनं कट करावा ही जनता सांगत आहे. त्यामुळं आता राज्य निवडणूक आयोग नेमकं काय करणार हे आपल्याला पाहावं लागणार आहे. कारण की जनतेचं आणि प्रत्येक उमेदवाराचं म्हणणं आहे की आम्हाला अद्यापर्यंत काय कळलेलं नाही, नेमकं ही प्रक्रिया काय होती, कोर्टाचा निर्णय काय, हे अजून आत्तापर्यंत बी सध्या संभ्रमात आहे. त्यामुळं एकच आहे की निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी खरं म्हणजे प्रेस घेतली पाहिजे होती, पण त्यांनी ती प्रेस घेतली नाही. आणि त्या प्रेस न घेतल्यामुळं बारामती ती जनता सगळी संभ्रमात राहिली. आत्ता बी ती संभ्रमात आहे. आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यापाशी आम्ही गेलो असता तिथं ते जागेवर नाही आहे. आजही गेलो, आजही ते नव्हते. त्यामुळं त्यांच्याकडनं ऑफिशियली त्यांच्याकडनं ती लेटर मिळायला पाहिजे. त्यांनी प्रेस घेऊन लोकांना सांगितलं पाहिजे. पण आता ती सांगतील झालं ते आता लोकांना कळलेलं आहे की 20 तारखेला मतदान होणार आहे. परंतु हा जी खर्च वाढणार आहे जनतेच्या पैशातनं, तर ह्याची जनतेचा आणि सरकारचा पैसा न घेता खरं म्हणजे ह्याचा पूर्ण खर्च हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडनं वसूल करावा, एवढंच. आणि राज्य निवडणूक आयोगाने यावर आपला निर्णय द्यावा आणि ह्या अशा अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी. धन्यवाद.